Hello everyone, welcome to the Eshudisha. Today we are going to learn class 7th miscellaneous problem set number 2. पहा मुलांनो, आता आपल्या एक्झाम जवळ येत आहेत, सेकंड टर्म एक्झाम. त्यामध्ये आपण आता पार्ट 3 आणि पार्ट 4 शिकलेला आहोत. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही पाठीमागे व्हिडिओ जाऊन पाहू शकतात. या सेटमध्ये काय केलेलं आहे, पार्ट 3च्या आणि पार्ट 4च्या बेसवरती क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करूयात आज, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचे काही मायनस पॉईंट्स वगैरे ते तुमच्या लक्षात येतील. ओके, सो आज आपण स्टार्ट करूयात मिसलेनियस प्रॉब्लेम सेट नंबर 2. ओके, त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, Angela deposited 15,000 rupees in a bank at a rate of 9 PCPA% per annum. ओके, एंजेलाने काय केलं आहे, 15,000 रुपीज काय केले आहेत, बँकेमध्ये जमा केले आहेत, डिपॉझिट केले आहेत आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, 9%. ओके, 9 PCPA. शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाउंटिंग 5,400 रुपीज. तिला सिम्पल इंटरेस्ट काय मिळालेला आहे त्या अमाऊंटवरती, तर 5,400 रुपीज. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. मग तिने ही जी अमाऊंट ठेवली आहे ती किती इयर्ससाठी डिपॉझिट केली आहे, तर ते आपल्याला काढायचे आहेत. काय काढायचं आहे या ठिकाणी, तर आपल्याला इयर्स फाइंड आउट करायचं आहे. सो बघा, या ठिकाणी मी ते जे काही आपल्याला क्वेश्चनमध्ये माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार मी आता काय केलेलं आहे, इथे आपल्याला व्हॅल्यूज पुट करणार आहे. मी आता प्रिन्सिपल दिलेला आहे आपला 15,000 रुपीज. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे आपला, 9 PCPA. टाइम अँड पिरियड. ओके, सो आपल्याला या ठिकाणी टाइम फाइंड करायचा आहे, त्यामुळे मी ते क्वेश्चन मागितलं आहे. इंटरेस्ट दिलेला आहे 5,400 रुपीज. ओके, आता आपण काय करणार आहोत, इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या आन्सरपर्यंत लवकर पोहोचू. तर हिअर वी नो दॅट इंटरेस्ट इक्वल टू प्रिन्सिपल इंटू आर इंटू टी. म्हणजे काय, प्रिन्सिपल, रेट अँड टाइम. ओके, डिवायडेड बाय 100. आता काय करणार आहोत, आपला इंटरेस्ट त्यांनी दिलेला आहे, एक्झाम्पलमध्ये काय दिलेला आहे, 5,400 रुपीज. सो आपण या ठिकाणी इंटरेस्टच्या जागेवर काय करणार आहोत, 5,400 रुपीज राईट करणार आहोत, इक्वल टू 15,000. हे काय आहेत, आपले प्रिन्सिपल आहेत. ओके, रेट काय आहे आपला, 9 इंटू टी. टी काय आहे आपला, टाइम, डिवायडेड बाय 100. आता काय आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. ओके, सो आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे, म्हणून आपण टाइम बाजूला घेतला आहे. 5,400 हे डिव्हिजनकडे येतात, म्हणजे इक्वलच्या इकडे आल्यानंतर हे डिव्हिजनमध्ये असतात. हे डिव्हिजन ह्याच्यामध्ये येऊन काय होणार आहे, त्यांची मल्टिप्लिकेशन होणार आहे. या दोघांच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, म्हणजेच 5,400 इंटू 100. आणि जे वरचे डिव्हिजनमध्ये आहेत 15,000 इंटू 9, ते आपले डिनॉमिनेटरला येतील. ओके, 15,000 इंटू 9. आता ह्यांचं काय होणार आहे, शॉर्ट फॉर्म करून घेऊयात आपण यांचं. बघा, इथे हे 2 0 कटतील, हे 2 0 कटतील. 9 1 जा 9, 9 6 जा 54, हे 2 0. ओके, आता 15 न काय होईल, आता यांना डिवाइड होईल. हे बघा, हा 0 कटेल, हा 0 कटेल. ओके, 15 1 जा 15, 15 4 जा 60. म्हणजे आपलं काय झालेलं आहे, टाइम काय आलेला आहे, 4 इयर. हे आपलं या क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे की नाही सोपं. ओके, सेकंड क्वेश्चन. 10 men take 4 days to complete the task of tarring a road. How many days would 8 men take? आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, की एका रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये 10 मजुरांना 4 दिवस लागतात. ओके, जे 10 मेंबर्स आहेत यामध्ये आपल्याला दिलेले आहेत 10 मेन. ओके, त्यांना किती दिवस लागत आहेत, 4 दिवस लागत आहेत ते काम पूर्ण होण्यासाठी. तर 8 माणसांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. ओके, या ठिकाणी बघा, माणसांची संख्या जास्त आहे म्हणून त्यांना काम कमी दिवस केलेलं आहे. ओके, आणि आता माणसांची संख्या कमी केलेली आहे तर साहजिक आहे काम त्यांना जास्त दिवस जाईल, हो की नाही. म्हणजे हे कोणत्या प्रमाणाचं आहे गणित, आलं का, हे इन्व्हर्स प्रोपोर्शन वरती प्रॉब्लेम आहे. ओके, इन्व्हर्स प्रोपोर्शनचा हा प्रॉब्लेम आहे. सो आता बघा, नंबर ऑफ मेन काय आहे, किती आहे नंबर ऑफ मेन, सो 10 जे मेन आहेत त्यांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागत आहेत, तर 4 डेज लागत आहेत. ओके, आणि 8 मेन जर घेतले आपण तर त्यांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर तेच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे.
तर आता तुम्हाला माहिती आहे इन्व्हर्स प्रपोर्शन करताना आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे. तर आपण आधी काय करणार आहोत, 8 मेन रिक्वायर एक्स डेज. आपण काय करूयात या ठिकाणी इथे मी क्वेश्चन मार्क्सचं साइन घेतलेलं आहे, मी इथे एक्स घेते. ओके, 8 मेन रिक्वायर एक्स डेज टू टार रोड. ओके, तर हे कोणतं इन्व्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. सो आता आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बघा, 10 इंटू 8 डिवायडेड बाय 4. ओके, तर काय करावं लागेल आता, 10 8 जा काय होतील आपले, 10 8 जा 80. सॉरी, या ठिकाणी 4 आहेत ना, मी ते 4 घेणार आहे. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये 4 आणि या ठिकाणी 8 येतील. ओके, 10 4 जा 40 डिवायडेड बाय 8. ओके, 8 1 जा 8, 8 5 जा 40. तर आपल्याला काय काय होईल आता या ठिकाणी आन्सर काय येईल, 8 मेन जर असतील तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, 5 डेज लागतील. ओके, आलं आपला आन्सर. या ठिकाणी काय होतंय बघा, जर 10 माणसं एक काम 4 दिवसामध्ये करत असतील तर तेच काम करण्यासाठी 8 माणसांना किती दिवस लागेल. तर काय होतं इथे, माणसांची संख्या वाढली की दिवसांची संख्या कमी होते आणि माणसांची संख्या कमी केली की दिवसांची संख्या काय होते, वाढते. ओके, आलं ना लक्षात. तर इथे माणसांची संख्या कमी आलेली आहे त्यामुळे त्यांच्या दिवसांची संख्या वाढलेली आहे आणि या ठिकाणी इथे 10 माणसं आहेत म्हणून त्यांना कामाचे दिवस काय आहेत, त्यांचे कमी आहेत. तर आता 8 माणसं जर असतील तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 5 दिवस लागतील. ओके, आपला आन्सर डन झालेला आहे. So therefore 8 men take 5 days to complete of tarring a road. Okay. Third question, Nusruddin and Mahesh invested rupees 40,000 and 60,000 respectively to start a business. They made a profit of 30%. How much profit did each of them make? आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये की नसरुद्दीन आणि महेशनी एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्या बिझनेसमध्ये त्यांनी 40,000 अँड 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजेच नसरुद्दीनचे 40,000 आहेत आणि महेशचे 60,000 रुपीज आहेत. ते त्यांनी दोघांनी मिळून त्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांनी एवढी अमाऊंट काय केलेली आहे, इन्व्हेस्ट केलेली आहे. आणि त्यांनी जी काही इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे, जी काही अमाऊंट आहे, त्या अमाऊंटवर त्यांना 30%चं प्रॉफिट मिळालेलं आहे. सो आपण आता स्टार्ट करूयात. म्हणजेच त्यांना काय विचारलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये की 30% प्रॉफिट झालेला आहे, तर प्रत्येकाला किती प्रॉफिट झालेला आहे ते अमाऊंटमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. सो नुसरुद्दीन इन्व्हेस्टेड 40,000 रुपीज अँड महेश इन्व्हेस्टेड 60,000 रुपीज. त्यांचं टोटल इन्व्हेस्ट किती आलं आहे मग, तर त्यांचं टोटल इन्व्हेस्ट आले 1 लाख. ओके, त्यांचं प्रॉफिट किती आहे, 30%. हे जे मी इथे जे काही व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज मी काय केलेल्या आहेत त्या एक्झाम्पलमधून टाकलेल्या आहेत. तर आता बघा काय विचार बघा इथं, टोटल प्रॉफिट ऑफ टोटल अमाऊंट. आता या जे आपली ही टोटल इन्व्हेस्ट आहे, टोटल अमाऊंट आहे, या अमाऊंटवरती 30% त्यांना काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे आपल्याला एका डिजिटमध्ये आपल्याला ती अमाऊंट फाइंड करायची आहे. तर बघा 30 आउट ऑफ 30 डिवायडेड बाय 100 इंटू 1 लाख. आता बघा यातले 2 झिरो कट होतील, यांच्यातले 2 झिरो कट होतील. तर सरळ सरळ आता इथे 30 इंटू 1000 रुपीज राहिलेले आहे. त्यांची मल्टिप्लिकेशन होते आणि त्यांची मल्टिप्लिकेशन होऊन त्यांचा आन्सर काय येतं, 30,000 रुपीज. बघा आता प्रॉफिट काय आलेलं आहे, 30,000 रुपीज. आता आपल्याला काय काढावं लागेल, त्यांनी काय जी रक्कम इन्व्हेस्ट केलेली आहे त्या इन्व्हेस्ट आपल्याला काय प्रपोर्शन काढावं लागेल आणि प्रपोर्शन काढल्यानंतर आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचायला सोपं जाईल. बघा देअर फॉर प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट 40,000 ॲज 60,000 रुपीज. ओके, तर आता यांचं मी काय करणार आहे, 40,000 डिवायडेड बाय 60,000. आता बघा यांचं सिम्प्लिफिकेशन करणार आहे. हे 3 झिरो कटतील, हे 3 झिरो, हा झिरो कटेल, राहतील 5/6. यांचं पुन्हा सिम्प्लिफिकेशन होऊन 2 2 जा 4, 2 3 जा 6 म्हणजे 2s3. यांचं काय आलेलं आहे, प्रपोर्शन आलेलं आहे. ओके, बघा आता लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन अँड महेश बी रुपीज 2x अँड 3x. आपण काय केलेले आहे, 2 ला x व्हॅल्यू दिलेली आहे, 2x अँड 3x. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, आपल्याला हे 30% जे 30,000 रुपीज आलेले आहे, म्हणजेच ह्या 2 ला किती आहे आणि 3 ला किती येतील हेच आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. बघा 2x प्लस 3x इक्वल टू 30,000 रुपीज. तर आपण काय करणार आहोत, 2 आणि 3 म्हणजे किती येतील, 5x. ओके, 5x इक्वल टू 30,000. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मी एक्स काय केलेला आहे, बाजूला घेतलेला आहे. 30,000 डिवायडेड बाय हा 5 आणि ह्या एक्समध्ये काय असतं माहिती, ते मल्टिप्लिकेशन असते. ओके, हे आपल्याला दिसत नाही परंतु ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असते. लिहिताना आपण असं लिहितो.
मग काय होणार, हा ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच हे डिव्हिजनमध्ये. आता हे 5 मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन काय होणार, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, हे एक्स बाजूला येतील. मग 30,000 रुपीजनी आपण ह्या 5ने डिवाइड केलं तर 5 × 5, 5 6 30 आणि हे 2 0 लागतील. तर एक्स इक्वल टू 6,000 रुपीज आपली काय निघेल, एक्सची व्हॅल्यू निघेल. ओके, आता नुसरुद्दीनने किती अमाऊंट, नुसरुद्दीनने किती इन्व्हेस्ट केले होते, तर 2x इन्व्हेस्ट केले होते. आलं लक्षात, म्हणजेच 2 × एक्सची व्हॅल्यू काय आहे आपली 6,000 रुपीज. हे 2 × 6,000. ओके, ह्यांचं मी या स्वरूपामध्ये असा फॉर्म होतो याचा. ओके, 6 × 2 तर 12,000 रुपीज. महेशचं काय आहे, तर महेशने इन्व्हेस्ट केलेले आहेत 3x. ओके, सो 3 × 6,000 रुपीज म्हणजे 6 3 18. ओके, 18,000 रुपीज म्हणजे नुसरुद्दीनचं प्रॉफिट आले 12,000 रुपीज अँड महेशचं प्रॉफिट आले 18,000 रुपीज. ओके, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सोपं वाटेल. 4th नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 5.6 सेंटीमीटर. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. आपल्याला काय करायचं आहे, एक हे दिलेलं आहे, छोटीशी मी इथे हे काढते, काय म्हणतात, सर्कल काढते. हा सर्कलचा आपल्याला काय दिलेला आहे, हा डायमीटर दिलेला आहे. तो डायमीटर काय आहे 5.6 आणि आपल्याला काय काढायचा आहे, हा बाहेरचा भाग म्हणजे हा सर्कम्फरन्स काढायचा आहे. ओके, तर बघा डायमीटर काय दिलेला आहे 5.6 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, सो आपला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे पाय डी. तर पहा मुलांनो, पायची किंमत माहिती आहे तुम्हाला 22/7. ही काय आहे, पायची व्हॅल्यू आहे. इंटू डीची किंमत काय दिलेली आहे आपल्याला 5.6. काय दिलेली आहे आपल्याला, तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. डायमीटर आपल्याला किती दिलेला आहे 5.6, म्हणजेच हा काय आहे, डी म्हणजे काय आहे, डायमीटर आहे, तो आहे 5.6. ओके, तर बघा आता 7 × 7, 7 8 56. बघा आता या ठिकाणी एक नंबर सोडून पॉईंट दिलेला आहे, म्हणून मी आता हा एक नंबर सोडून पॉईंट देणार आहे आणि पुढे 0 देणार आहे. म्हणजे काय येणार आहे आपली व्हॅल्यू 0.8. 7 सोबत 56ला डिवाइड केलं तर आपला आन्सर येईल 0.8 आणि हे 22 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून 22 × 0.8. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय येते 176. बट इथे काय आहे 1 नंतर पॉईंट आहे म्हणून इथे मी 1 नंतर पॉईंट देणार आहे. आपल्याला आन्सर सेंटीमीटरमध्ये दिले आहे म्हणून आपला आन्सर सेंटीमीटरमध्ये. ओके, क्वेश्चन आपला डन झालेला आहे. 5th नंबरचा क्वेश्चन आहे एक्सपांड. तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, त्यामधील एक्झाम्पल आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ब्रॅकेट इन ब्रॅकेट 2a - 3b होल ऑफ स्क्वेअर. ओके, तर आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला ह्या एक्झाम्पलवर अप्लाय होणार आहे. आपण याआधी या प्रकारचे क्वेश्चन्स बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत पाठीमागील. तर ते तुम्हाला जर आणखीन काही कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही ते पाठीमागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर बघा या ठिकाणी इन ब्रॅकेट a - b द होल ऑफ स्क्वेअर इक्वल टू म्हणजे काय असतो a चा स्क्वेअर -2ab + b स्क्वेअर. म्हणजे काय आहे, a म्हणजे काय आहेत हे 2a अँड 3b काय आहेत, b इक्वल टू काय आहे 3b आहे. तर म्हणजे काय, हे a म्हणजे काय आहे आपला 2a आणि हा b म्हणजे काय आहे आपला 3b. तर आपल्याला आता ह्याचं एक्सपांड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी 2a म्हणजे हा a म्हणजे काय आहे आपला 2a म्हणजे बघा आता या ठिकाणी 2a स्क्वेअर -2 × 2a × 3b. ओके, प्लस b काय आहे 3b. तो कसा आहे फॉर्म्युलानुसार स्क्वेअरमध्ये आहे म्हणून आपण स्क्वेअर टाकणार आहोत. तर काय होईल आता याचं पुढे, तर बघा 2चा स्क्वेअर काय आहे 4a स्क्वेअर -2 2 4. ओके, आणि 4 3 12. ओके, सो इथे 12 a अँड b. ओके, प्लस 3चा स्क्वेअर काय 9b स्क्वेअर. आपला आन्सर आलेला आहे, याचा एक्सपांड झालेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड एक्झाम्पल इन ब्रॅकेट 10 + y द होल ऑफ स्क्वेअर. बघा या ठिकाणी हाच फॉर्म्युला अप्लाय होणार आहे, पण या ठिकाणी आता a + b द होल ऑफ स्क्वेअर येईल. ओके, आणि हे मायनस होतं, एक्झाम्पलच मायनसचं होतं, त्यामुळे आपण काय घेतलेलं आहे a - b द होल ऑफ स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपलं प्लस आहे त्यामुळे आपण प्लसमधला फॉर्म्युला येथे अप्लाय करणार आहोत. तर बघा a + b द होल ऑफ स्क्वेअर इक्वल टू a² + 2ab + b स्क्वेअर. ओके,
तर पहा या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे 10 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे y आहे. तर ह्याचं एक्सपांड कसं होईल मग? ए मीन्स काय आहे 10 आहे, सो 10चा स्क्वेअर येईल प्लस 2 ॲज इट इज इंटू ए म्हणजे काय आहे 10 अँड बी मीन्स काय आहे y आहे. ओके, प्लस बी स्क्वेअर मीन्स काय आहे y स्क्वेअर. आता बघा 10चा स्क्वेअर काय आहे आपला 100 आहे, 100 घेऊयात आपण प्लस 2 10 20 25 प्लस y स्क्वेअर. ओके, एक्सपांड झालेला आहे आपला. थर्ड नंबरचं बघूयात. p अपॉन 3 प्लस q अपॉन 4 द होल ऑफ स्क्वेअर 2. आता काय होणार आहे बघा. बघा a प्लस बी द होल ऑफ स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर a ची व्हॅल्यू काय आहे p अपॉन 3 अँड b ची व्हॅल्यू काय आहे q अपॉन 4. तर आपल्या ह्याचं एक्सपान्शन कसं होईल बघा. आता a आपलं काय आहे p अपॉन 3 आहे, सो p अपॉन 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू p अपॉन 3 इंटू q अपॉन 4 प्लस q अपॉन 4. ओके, सो याचं काय होईल आता p अपॉन 2 p अपॉन 3. ओके, तर या ठिकाणी काय होईल p अपॉन 9 स्क्वेअर प्लस बघा या ठिकाणी काय होईल 2pq डिवायडेड बाय 3 इंटू 4 काय होतील 12 प्लस q अपॉन 4चा स्क्वेअर काय होईल 16. आपला आन्सर आलेला आहे. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघूयात. y मायनस 3y द होल ऑफ स्क्वेअर. आपल्याला याच्यावर हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे a मायनस बी द होल ऑफ स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. a ची व्हॅल्यू y आहे आणि b ची व्हॅल्यू 3 अपॉन y आहे. सो बघा आता a ची व्हॅल्यू काय आहे आपली y आहे, सो y स्क्वेअर मायनस 2 इंटू y इंटू 3y प्लस 3y स्क्वेअर. सो आता बघा आता या ठिकाणी काय होईल y स्क्वेअर मायनस y कटेल 6 प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9y स्क्वेअर. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात. यूज ऑफ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्याचा मल्टिप्लाय करायचा आहे. तर बघा या ठिकाणी x इन ब्रॅकेट x मायनस 5 अँड इन ब्रॅकेट x प्लस 5. ओके, x मायनस 5 आणि x प्लस 5. तर आपल्याला बघा या ठिकाणी हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय होईल a प्लस बी इन ब्रॅकेट अँड इन ब्रॅकेट a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. तर म्हणजे काय असतं a मीन्स काय आहे x आहे आणि यातील b मीन्स काय आहे 5 आहे. तर बघा x मायनस 5 अँड x प्लस 5. तर बघा काय होईल x स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. ओके, तर बघा x स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर किती आहे 25. ओके, आला आपला आन्सर. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूयात. 2a मायनस 13 इन ब्रॅकेट 2a प्लस 13. बघा a मायनस b अँड a प्लस b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a मीन्स काय आहे 2a अँड b मीन्स काय आहे 13. सो बघा आता या ठिकाणी 2a स्क्वेअर मायनस 13 स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय असेल 4a स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर काय आहे 169. थर्ड नंबरचा एक्झाम्पल पाहूयात. इन ब्रॅकेट 4z मायनस 5y 4z प्लस 5y इन ब्रॅकेट. बघा आता या ठिकाणी a प्लस बी इन ब्रॅकेट अँड a मायनस बी इन ब्रॅकेट इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 4z अँड b ची व्हॅल्यू काय आहे 5y. तर बघा या ठिकाणी 4z स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर. 4z स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर किती आहे 16. 16z स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 25
वाय स्क्वेअर. ओके, आता 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. 2t - 5 अँड 2t + 5. आता बघा या ठिकाणी a + b इन ब्रॅकेट a - b इन ब्रॅकेट इक्वल टू a² - b². यामध्ये a ची व्हॅल्यू काय आहे 2t आणि b ची व्हॅल्यू आहे 5. ओके, तर बघा a² मीन्स काय आहे 2t² मायनस b² म्हणजे काय आहे 5चा स्क्वेअर. 2t मीन्स काय आहे 4t² मायनस 5चा स्क्वेअर आहे 25. ओके, झालं आपलं आन्सर. 7 नंबरचा क्वेश्चन बघूयात. The diameter of the wheel of a cart 1.05 meter. How much distance will the cart cover in the 1000 rotation of the wheel? आपल्याला काय विचारलेलं आहे, एका बैलगाडीचा चाकाचा जे काही डायमीटर दिलेला आहे त्यांनी 1.05 मीटर आहे. ओके, तर त्याच्या 1000 रोटेशन मध्ये त्या बैलगाडी किती किलोमीटर पर्यंत तिचं जे काही अंतर आहे म्हणजे डिस्टन्स आहे ते कापेल, म्हणजे किती डिस्टन्स किती अंतर लागेल तिला. जो बघा या ठिकाणी आता जे आपण सर्कलमध्ये पाहिलेलं आहे, हा सर्कल आहे आणि हा सर्कलचा डायमीटर आहे. ओके, हा डायमीटर आहे. हा डायमीटर त्यांनी किती दिलेला आहे 1.05 हा त्यांचा डायमीटर आहे. आणि सरकम्फरन्स काय आहे त्यांनी दिलेला आहे, त्यांनी पूर्ण रोटेशन दिलेले आहे 1000. रोटेशन म्हणजे हे आहे सरकम्फरन्स, म्हणजेच हे रोटेशन आहे आणि आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सरकम्फरन्स म्हणजेच रोटेशन काढायचे आहेत आपल्याला. ओके, तर बघा आता हा एक सरकम्फरन्स कंप्लीट झाला म्हणजेच एक रोटेशन कंप्लीट झालं. ओके, तर आता बघा डायमीटर व्हील जे आहे त्याचं आपल्याला काय आहे डायमीटर 1.05 त्याचं डायमीटर आहे. नंबर ऑफ रोटेशन ऑफ द व्हील, आता रोटेशनचे नंबर्स, रोटेशन नंबर आपल्याला व्हीलचे रोटेशन नंबर आहेत ना ते इथे दिलेले आहेत 1000. तर आपण इथे 1000 रोटेशन घेणार आहोत. तर बघा देअरफॉर डिस्टन्स कवर्ड 1 रोटेशन इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ द व्हील. म्हणजे एक रोटेशनच हे काय आहे व्हीलचा एक सरकम्फरन्स आहे. तर आपल्याला म्हणजे सरकम्फरन्स आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे सरकम्फरन्सचा. बघा सरकम्फरन्स ऑफ व्हील इक्वल टू काय आहे पाय डी. हे काय झालेलं आहे सरकम्फरन्सचा काय आहे फॉर्म्युला आहे. तर पाय म्हणजे काय आहे आपला 22/7 आहे आणि डी मीन्स काय आहे 1/05. म्हणजे आपण एक सरकम्फरन्स काढणार आहोत म्हणजेच 1000 रोटेशन मीन्स काय आहे किती सरकम्फरन्स आहेत ते फाइंड करायचं आहे ना आपल्याला. तर बघा आता 7 ने याला डिवाइड करून घेऊयात आपण. तर बघा 7 × 1 = 7. ओके, 7 × 1 = 7, किती राहिले 3, 7 × 5 = 35. तर बघा या ठिकाणी 2 नंबर्स नंतर पॉईंट आहे म्हणून मी काय करणार आहोत या 1 आणि 2 नंतर पॉईंट देणार आहोत. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 0.15. ओके, तर हे आता काय राहिलेले आहेत आपले बघा, सॉरी काय केलंय हे 7 ने मी ह्याला डिवाइड केलेलं आहे. माझा आन्सर काय आलेला आहे 15 आलेला आहे. तर मी ह्या 2 पॉईंट नंतर पॉईंट दिलेला आहे, 2 नंबर नंतर 0 आलेले. हे 2 सोबत यांचा मल्टिप्लिकेशन होईल आता. तर यांचा आन्सर काय येईल 2 नंतर पॉईंट आहे म्हणून मी इथे 2 नंतर पॉईंट देईल. ओके, 3.30 मीटर आन्सर आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं आहे 1000 जे की त्यांचे रोटेशन्स आहेत ते रोटेशन्स आपल्याला 3.3 ने मल्टिप्लाय करायचे आहेत. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे 1000 रोटेशन होतील म्हणजे किती डिस्टन्स करेल. तर एक आपण काय केलेलं आहे 1 रोटेशन मध्ये म्हणजे एका सरकम्फरन्स मध्ये किती आलेलं आहे 3.3 मीटर आलेलं आहे. तर 1000 मध्ये किती होतील. तर बघा आता काय करणार आहोत इथे 1000. Therefore, distance covered 1000 rotation equal to circumference of the wheel into 1000. आता आपलं काय निघलेलं आहे सरकम्फरन्स तर फाइंड झालेला आहे आपला 3.30 मीटर आलेला आहे. सो बघा आता या ठिकाणी इक्वल टू 3.3 इंटू, आता हे 30 घेतलेलं नाही कारण की पॉईंट नंतर असंही या नंबर्सला काही व्हॅल्यू नसते. तर मी आपण 3.3 घेतलेलं आहे इंटू 1000 सोबत यांचं काय करणार आहोत मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे 1000 रोटेशन कंप्लीट करून त्याचं डिस्टन्स किती होत आहे म्हणजे 1000 रोटेशन्समध्ये किती डिस्टन्स ते पूर्ण करते हेच आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इक्वल टू 33,000 काय आलेलं आहे यांचं आपल्या मल्टिप्लिकेशन आलेलं आहे म्हणून 1 नंतर पॉईंट म्हणून इथं 1 नव्हतं, नंतर मी पॉईंट घेतलेला आहे म्हणजे 3300 इतकं आपलं मीटरमध्ये आन्सर आलेला आहे. तर आपण काय करणार आहोत मग आता
3300 डिवायडेड बाय 1000. आपल्याला त्याचा एक डिजिटमध्ये काय करायचं आहे, आन्सर आणायचा आहे. सो बघा आता हे किती आहेत, 3 झिरो आहेत, म्हणून मी काय केलेलं आहे, या 3 नंतर काय केलेलं आहे, पॉईंट दिलेला आहे, म्हणजे 3.3 किलोमीटर ती काय करेल, डिस्टन्स कंप्लीट करेल. ओके, मग देअरफॉर द डिस्टन्स कवर्ड बाय द कार्ट इन 1000 रोटेशन्स, तिने त्या बैलगाडीने 1000 रोटेशनमध्ये किती डिस्टन्स कंप्लीट केलेला आहे, तर द डिस्टन्स कवर्ड बाय द कार्ट इन द 1000 रोटेशन ऑफ द व्हील इज 3.3 किलोमीटर डिस्टन्स तिने काय केलेलं आहे, कव्हर केलेला आहे. ओके, आलं लक्षात. सो 8 नंबरचा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. द एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन ऑफ द लेंथ 40 मीटर is 1000 square meter. Find the breadth of the garden, its perimeter. The garden is to be enclosed by 3 rounds of fencing, leaving an entrance of 4 meter. Find the cost of fencing the garden at the rate of 250 rupees per meter. आपल्याला आता या क्वेश्चनमध्ये काय काय विचारलेलं आहे बघा. एक रेक्टँग्युलर शेपमध्ये काय आहे, एक गार्डन आहे, त्याची जी लेंथ दिलेली आहे त्यांनी 40 मीटर दिलेली आहे आणि त्याचा एरिया किती दिलेला आहे, तर 1000 स्क्वेअर मीटर त्याचा काय दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. ओके, तर आपल्याला त्याची ब्रीथ काढायची आहे. एरिया दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, तर एरिया आणि लेंथ दिली असेल तर आपल्याला ब्रीथ काढता येते. तो स्टार्टिंगला आपल्याला काय काढावं लागेल, या ठिकाणी ब्रीथ काढावी लागेल. व तसेच काय त्याची काय करायची आहे, आपल्याला पेरिमीटर फाइंड करायचं आहे. तर आता ब्रीथ दिली, लेंथ आली आहे आपल्याकडे, तर मग आपल्याला पेरिमीटर काढायला काय होईल, इझी जाईल. ओके, मग आपल्याला आणखीन काय करायचं आहे, ते जे गार्डन आहे त्याला एक 4 मीटरची काय करायचं आहे, थोडीशी स्पेस सोडायचा आहे 4 मीटरचा. का, तर त्यांना तिथे डोअर तयार करायचा आहे. 4 मीटर जागा सोडलेली आहे ना, त्या ठिकाणी त्यांना डोअर करायचा आहे आणि ती जागा सोडून त्यांना काय करायचं आहे, 3 लेअर्सचं त्याला काय करायचं आहे, फेन्सिंग करायचं आहे. त्या गार्डनला 3 लेअर्सचं फेन्सिंग करायचं आहे. तर त्यांनी एका फेन्सिंगचा खर्च दिलेला आहे, किती आहे, म्हणजे एका फेन्सिंगचा खर्च नाही म्हणता येणार, तर त्यांनी 250 प्रति मीटर त्यांनी काय दिलेला आहे, खर्च सांगितलेला आहे. तर एका मीटरचा त्यांनी खर्च दिलेला आहे. तर आपल्याला 3 लेअर्सच्या फेन्सिंगला किती अमाऊंट लागेल ते काढायचं आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला ब्रीथ काढायची आहे. ओके, त्यांनी एरिया दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, आपल्याला फर्स्ट आपल्याला ब्रीथ काढायची आहे. सेकंड नंबरला नंतर आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल. पेरिमीटर काढल्यानंतर आपल्याला त्या पेरिमीटरमधून 4 मीटरची त्यांनी जागा सोडायची आहे. मग राहिलेल्या जागेमध्ये त्यांना 3 लेअर्स आपल्याला फेन्सिंग करायचं आहे आणि फेन्सिंग करण्यासाठी त्यांनी 1 मीटर म्हणजे प्रति मीटरची त्यांनी काय केलेली आहे, एक अमाऊंट दिलेली आहे. मग त्या अमाऊंटला आपल्याला टोटल फेन्सिंगसाठी जे काही लेअर लागेल, फेन्सिंगसाठी आपल्याला जी काही कुंपण घालायचं आहे, त्याची जी काही तार वगैरे काय जे असेल त्याच्यासाठी जी काही अमाऊंट लागणार आहे, मग त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सर्व काही विचारलेलं आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप याला सॉल्व्ह करूया. तर बघा, लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन, तर काय दिलेली आहे लेंथ आपल्याला 40 मीटर. सो आपण जे काही एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ती इन्फॉर्मेशन आपण काय करणार आहोत, इथे मांडणार आहोत. आपल्याला एरिया दिलेला आहे, तर एरिया किती दिलेला आहे आपला 1000 स्क्वेअर मीटर. तर मी या ठिकाणी 1000 स्क्वेअर मीटर घेते टाकून. ओके, तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. आता आपल्याला इथे ब्रीथ फाइंड करायची आहे. बघा, आपल्याला एरिया दिलेला आहे, किती आहे आपला एरिया 1000, लेंथ किती आहे 40, आपल्याला काय करायचं आहे, ब्रीथ फाइंड करायची आहे. तर बघा, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, आपल्याला बाजूला 40 जे आहे ते काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणजे ह्या 1000ला इकडे आल्यानंतर इक्वलच्या इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून आपले काय होतील, डिव्हिजनमध्ये जातील, ब्रीथ आपली बाजूला पडेल. ओके, तर बघा आता हे 0 0 कटतील, सरळ सरळ आता या ठिकाणी भाग जातो. 4 1 चा 4, 4 2 चा 8, किती राहतील 10 मधून 8 गेल्यानंतर 2, 4 5 चा 20. तर आपली ब्रीथ आलेली आहे 25 मीटर. ओके, आपली ब्रीथ आता आपल्याला फाइंड झालेली आहे. तर मग आता आपल्याला पेरिमीटर फाइंड इझिली होऊ शकतं, होणार आहे. ओके, सो आपण आधी पेरिमीटर आता फाइंड करूयात. बघा, नाव पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन, आपला फॉर्म्युला आहे पेरिमीटरचा 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. तर बघा, 2 लेंथ काय आली आपली 40,
ब्रीथ काय आलेली आहे आपली 25. तर बघा 2 यांची मल्टिप्लिकेशन आपलं सॉरी ॲडिशन करा, काय येईल 5 अँड हे 6. ओके, तर यांचं बघा मल्टिप्लिकेशन होईल 2 5 10 0 1 2 6 12 आणि 13. तर आपलं पेरिमीटर काय आलं आहे 130. काय आलं आहे आपलं पेरिमीटर आलं आहे. तर बघा लेंथ ऑफ 1 राऊंड ऑफ फेन्सिंग. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका राऊंडचं आपल्याला काय करावं लागेल आधी, पेरिमीटर तर आपलं आलेलं आहे. आपलं आता 1 राऊंडचं आपल्याला फेन्सिंग काढावं लागेल, आधी 1 राऊंड काढावा लागेल आपल्याला फेन्सिंगचा. तर आपलं पेरिमीटर काय आलं आहे 130. आपल्याला काय करायचं आहे, पेरिमीटरमधून आपल्याला 4 मीटर जागा सोडायची आहे येण्या जाण्यासाठी. आपल्याला गार्डनमध्ये येण्या जाण्यासाठी तर जागा लागेल ना, मग ती जागा सोडून आपल्याला बाहेरचं कंपाऊंड करावं लागेल ना, फेन्सिंग हे करावं लागेल ना, कुंपण घालावं लागेल ना. तर मग आता ते जे काय फेन्सिंग आहे ते 3 लेयर्सचं आहे. तर आधी आपल्याला काय करावं लागेल, फेन्सिंगची लेअर काढण्यासाठी आधी आपल्याला 4 मीटरचं काय करावं लागेल, मायनस करावं लागतील डुअरसाठी. तसं 4 मी काय करेन 4 मायनस करते, तर आपलं काय आन्सर येईल या ठिकाणी 126 आन्सर येईल. ओके, सो बघा आता 1 राऊंड फेन्सिंग किती आले आहे 126. तर टोटल ऑफ फेन्सिंग किती आहे, टोटल लेंथ काढायची आहे फेन्सिंगची किती आली 126. लेंथ ऑफ 1 राऊंड ऑफ वायर इंटू नंबर ऑफ राऊंड्स. तर आपले बघा काय लेंथ ऑफ 1 राऊंड्स वायर किती आहे 126 इंटू किती लेयर्स करायचे आहेत आपल्याला 3 लेयर्स. एक राऊंड आलेला आहे 126चे, अशा आपल्याला 3 राऊंड्स करायचे आहेत फेन्सिंगचे. ओके, आलं लक्षात. या ठिकाणी पेरिमीटर आलेला आहे, पेरिमीटरमधून आपण जो काही डोअर आहे तो 4 मीटर तो मायनस केलेला आहे. नंतर आपला तो राऊंड आला आहे फेन्सिंगचा 126. असे आपल्याला 3 लेयर्स करायचे आहेत, म्हणून 126 इंटू 3. ओके, तर आपले किती लेयर्स येतील मग बघा, देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ फेन्सिंग इंटू इक्वल टू टोटल लेंथ ऑफ फेन्सिंग इंटू कॉस्ट. तर यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 378 फेन्सिंगसाठी एवढी तार लागेल. किती लागेल 378 इंटू आपल्याला त्यांनी अमाऊंट दिलेली आहे प्रति मीटर. ओके, प्रति मीटर किती आहे 250 आहे की नाही. तर मग यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय 94,500 रुपीज इतकी त्यांना त्या 3 लेयर्स फेन्सिंगसाठी त्यांना काय येईल, खर्च येईल, अमाऊंट लागेल. सो आपला आन्सर काय येईल, देअरफॉर द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द गार्डन इज रुपीज 94,500 रुपीज. आलं लक्षात. हा आपलं या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी सर्व काही विचारलेलं होतं आणि आपण हे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलेलं आहे. हे म्हणा तुम्हाला लक्षात आले असेल. सो 9 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत आता आपण. फ्रॉम इथे डायग्राम दिलेले आहे. फ्रॉम इज गिवन फिगर फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस AC अँड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. आपण हा चॅप्टर पाहिलेला आहे. तुम्हाला हा चॅप्टर मी व्यवस्थित मागील व्हिडिओमध्ये टीच केलेला आहे. सो बघा या ठिकाणी हा एक काय दिलेला आहे, ट्रायंगल दिलेला आहे. ओके, तर हा काय आहे, ट्रायंगलचं नेम काय आहे ABC, ट्रायंगल ABC. यामध्ये बघा हा जो B आहे, अँगल B, त्याच्या समोरील जी काही बाजू असते ती कोणती असते, हायपोटेनियस असते. तर बघा या ठिकाणी ट्रायंगल ABC, तर अँगल इज काय आहे 90 डिग्री. हा अँगल B इज किती असतो 90 डिग्रीचा. तर हेन्स साइड AC इज काय झाले हायपोटेनियस. 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या समोरील बाजू कोणती असते, कर्ण असतो, त्याच्या समोरची बाजू कोणती असते, हायपोटेनियस असते अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. तर आपल्याला ह्या समोरच्या बाजूचं काय काढायचे आहे, लेंथ काढायची आहे. सो बघा आता या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन ऑलरेडी लिहून घेतलेली आहे. हायपो स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर हायपो आपला काय आहे AC आहे, म्हणून आपण AC स्क्वेअर घेतलेला आहे. बेस आपला BC आहे, BC स्क्वेअर. हे जे आहे ना हे पायथागोरसच्या थेरमनुसार आहे. मी यामध्ये स्वतःहून काहीही ॲड केलेलं नाहीये. तर हायपो स्क्वेअर म्हणजे काय आहे AC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर म्हणजे काय आहे बेस आहे, आणि AB स्क्वेअर मीन्स काय आहे हाईट आहे. सो मी त्या अकॉर्डिंग येते काय ज्या व्हॅल्यू आहे त्यांनी दिलेल्या डायग्राममध्ये त्यानुसार मी पुट केलेले आहेत. AC स्क्वेअर इक्वल टू BC काय दिलेलं आहे 21 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर, ही काय आहे हाईट आहे. तर मी आता 21चा स्क्वेअर काय आहे आपला, सो 21 स्क्वेअरचं काय आहे 441 प्लस 20चा स्क्वेअर काय आहे 400. यांची ॲडिशन केली तर किती येईल 841. हे काय आहे AC स्क्वेअर. आता बघा हे जो स्क्वेअर आहे ना हे 84चे स्क्वेअर रूट होतील. 841चे काय होतील हे स्क्वेअर रूट होतील,
आणि AC ॲज इट इज राहील. हे स्क्वेअर इकडे जाऊन काय होतील, स्क्वेअर रूटमध्ये जातील. म्हणजेच AC आपला काय आलेला आहे 29. हे जे 841 हे काय आहे 29चा स्क्वेअर आहे. म्हणून काय झालेलं आहे आपला आन्सर 29 आलेला आहे. तर आपल्याला याचं पेरिमीटर काढायचं आहे. ट्रायंगल ABCचं पेरिमीटर काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लेंथ सगळ्या फाइंड आउट झालेल्या आहेत. 21 हा बेस आहे, हाईट 20 आहे आणि जे की पुढचे हायपोटेनियस मीन्स कर्ण म्हणजे काय आहे तो AC आपला फाइंड आउट झालेला आहे. तर AB ची आपली व्हॅल्यू काय आहे 20 प्लस BC काय आहे आपला 21 प्लस AC आपला काय आलेला आहे 29. तर ह्यांची ॲडिशन केल्यानंतर काय होईल 9 आणि हा 1 10चा 0 1 7. आपला आन्सर काय आले पेरिमीटर काय आलेला आहे 70 युनिट्स. बघा देअरफॉर द लेंथ ऑफ हायपोटेनियस AC is 29 units and the perimeter of triangle ABC is 70 unit. आपला हायपोटेनियस किती आलेला आहे 29. ओके, इथं काहीच नसतं म्हणजे काय असतं युनिट असतं 29 युनिट्स आणि पेरिमीटर काय आलेलं आहे ट्रायंगल ABCचं 70 युनिट्स आलेले आहे. इथे काय नाही म्हणून इथे आपण युनिट्स घेतलेले आहेत. ओके, 10 नंबरचा क्वेश्चन बघा. इफ द एज ऑफ द क्यूब इज 8 सेंटीमीटर लॉंग फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. आपल्याला काय करायचं आहे इथे एक त्यांनी घन दिलेला आहे आणि त्या घनाची बाजू मीन्स काय दिलेलं आहे क्यूब. त्या क्यूब्सची जी लेंथ आहे त्यांनी ती लेंथ दिलेली आहे 80 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्याचा सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. तर बघा आता इथे टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब आपल्याला फॉर्म्युला आहे हा 6 इंटू लेंथ स्क्वेअर. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब तुम्ही पूर्ण जे काही फॉर्म्युले आहेत आपले असे इम्पॉर्टंट ते तुम्ही व्यवस्थित लर्न करा जेणेकरून तुम्हाला पटकन कोणतंही एक्झाम्पल सुटेल. एका साईडला सगळे चॅप्टर्सचे एक्झाम्पल्स जे काही फॉर्म्युले आहेत त्याचे बाजूला करून घ्या आणि ते मनापासून तुम्ही लर्न करा. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इक्वल टू 6 इंटू लेंथ स्क्वेअर. बघा आता 6 ॲज इट इज राहतील फॉर्म्युल्यानुसार. लेंथ दिलेली आहे आपली 8 स्क्वेअर. ओके, तर 6 इंटू 8चा स्क्वेअर किती आहे 64. आपला आन्सर बघा आता या ठिकाणी काय यांचं मल्टिप्लिकेशन करा. बघा या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल 6 4 जा 24 4 येतील 2 6 6 जा 36 अँड 2 38 384. आपल्याला एरिया विचारलेला होता म्हणून आपण एरियासाठी स्क्वेअर करणार आहोत आणि सेंटीमीटरमध्ये विचारलं होतं म्हणून आपण सेंटीमीटरमध्ये. एरिया असेल तर आन्सरमध्ये आपल्याला काय लागतं त्याचं स्क्वेअर लागतं. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर. द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 384 स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 365 y raised to 4 and z raised to 3 minus 146 y raised to 2 z raised to 4. या ठिकाणी आपल्याला 365चे फॅक्टर्स काढायचे आहेत. बघा 365चे मी फॅक्टर्स काढले आहेत. 5ने याला डिवाइड होतं तर 7चा या ठिकाणी भाग बसेल. 5 7 35 1 इथे उरतो 5 3 15. आता बघा 43 आलेले आहेत. हा प्राईम नंबर आहे त्यामुळे फॅक्टर्स इथेच थांबतात. म्हणजेच 365चे फॅक्टर्स 5 अँड 73 आलेले आहेत. तर बघा मी 5 इंटू 73 y रेज टू 4 मीन्स y 4 टाइम्स घेणे आणि z रेज टू 3 म्हणजे z 3 टाइम्स घेणे. ओके, सो बघा या ठिकाणी मी फॅक्टर्स घेतलेले आहे 5 इंटू 73 इंटू y इंटू y इंटू y इंटू y अँड z इंटू z 3 टाइम्स. नंतर काय केलेलं आहे मायनसचं साईन घेतलेलं आहे. 146चे मी पुन्हा काय केलेले आहेत फॅक्टर्स काढलेले आहेत. या ठिकाणी 2ने डिवाइड होतं तर माझा इथे 73 येते आन्सर आलेला आहे. त्याचे फॅक्टर्स 2 अँड 73 पडतात. तर मी काय केलेलं आहे मायनस घेतले 2 अँड 73 फॅक्टर्स घेतलेले आहेत आणि y रेज टू 2 आहे म्हणून 2 y हे 2 टाइम्स घेतलेले आहेत अँड z रेज टू 4 आहेत म्हणून z 4 टाइम घेतलेले आहेत. यामध्ये आता मी ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मी कॉमन घेते. याच्यामध्ये 73 कॉमन येत आहेत आणि y 4 टाइम आहे वरच्या लाईनमध्ये आणि खाली 2 टाइम्स आहेत म्हणून मी येते 2y हे कॉमन घेतलेले आहेत. बाकी z हे 3 टाइम्स आहेत आणि खाली 4 टाइम्स आहेत परंतु वर 3 टाइम्स आहेत त्यामुळे मी 3दा हे कॉमन घेते. ओके, सो 73 कॉमन घेतले. y यामध्ये 2 टाइम्स y कॉमन यामध्ये 2 टाइम्स म्हणून मी 2 टाइम्सचे y घेते. z खाली 3 टाइम्स कॉमन आहेत 3 टाइम्स आहेत वरही 3 टाइम्स आहेत. कॉमन घेताना मी 3 टाइम्सच घेईल z आणि या ब्रॅकेटमध्ये अनकॉमन घेतलेले आहेत जे की उरलेले आहेत. ओके, 5 इंटू y मायनस 2 इंटू z. ओके,
नेक्स्ट इंटू वाय मीन्स वाय रेस टू 2, झेड 3 टाइम्स आहे, झेड रेस टू 3. ओके, कॉमन मध्ये 5 वाय 2 टाइम्स आहेत, मीन्स वाय रेस टू 2 मायनस 2z. आपला आन्सर या ठिकाणी डन झालेला आहे. मीन्स आन्सर काय झालेलं आहे 73 वाय रेस टू 2 झेड रेस टू 3 ब्रॅकेट 5 वाय रेस टू 2 मायनस 2z ब्रॅकेट. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत MCQचे ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.